प्रति माननीय उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय उमरगा। विषय गेल्या 7 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाबाबत। महोदय, वरील विषयांस अनुसरून निवेदन करण्यात येते की आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना हमीभाव मराठा आरक्षण, नॅशनल हायवे क्रमांक 65चे निकृष्ट दर्जाचं काम अशा विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेचे श्री बाळासाहेब माने उपोषणास बसले आहेत। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि याबाबत विविध संघटनेच्या वतीनं आपल्याकडे पाठपुरावा करून सुद्धा आपल्या कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। जर आपण लवकरात लवकर उपोषणांची दखल घेऊन तात्पुरता सोलापूर ते महाराष्ट्र बॉर्डर हायवे क्रमांक 65वरील पडलेले खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद राहील। तर दिनांक 8/10/2024 रोजी 11 वाजता तलमोड टोल वसुली बंद करून निषेध नोंदवण्यात येत आहे। याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी। प्रतिनिधी राहिल पटेल, महाराष्ट्र रफ्तार न्यूज, धाराशिव, उमरगा। प्रशासनाला आमच्या आंदोलनाची काही घेऊन देणे, प्रशासनाला शेतकऱ्याची काही घेऊन देणे, प्रशासन हे आमच्या आंदोलनात पूर्णपणे याचमध्ये सांगणार प्रशासनाला आमच्या 6 महिने जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तुमचं प्रश्न हलणार थांबवून। बाळासाहेब माने हे गेल्या 8 दिवसापासून सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करतात। त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आणि योग्य आहेत, पण हे निर्ढावलेलं शासन किंवा कर्मचारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। या हायवेवर टोल नाका चालू आहे, पण तो काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं दाबका या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट झाले, त्या ठिकाणी माणसाचे जीव गेलेले। म्हणजे हायवे अथॉरिटी आहे ती एवढी निर्ढावलेली आहे ते कोणालाच मानायला तयार नाही। खड्डे बुजवा म्हणून 2 महिन्यापूर्वी दाबका या ठिकाणी तिने आंदोलन केलं होतं। आंदोलन वारंवार करून सुद्धा या हायर अथॉरिटी जे शासनाचे लोक आहेत त्या भागीदारीच्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये ते काही प्रश्न मिटवू शकत नाही। म्हणून शासनाला जाब विचारावं लागेल की हे रोड कुणामुळे झाले, कशासाठी झाले, फक्त त्याची श्रीमंती वाढवण्यासाठी झालेत का सर्वसामान्य माणसाची बळी घेण्यासाठी रोड झाले। या हायवेवर 80 किलोमीटरच्या पुढे गाड्या धावत आहेत आणि त्या रोडवर खड्डे गुडघेवढे पडल्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून आम्ही याचा निषेध करतो आहोत। या ठिकाणी लवकरात लवकर जर नाही खड्डे बुजवले तर आम्ही JCBनं हा रस्ता खोदू आणि रस्ता हैदराबादकडे जाणारा बंद करू, कारण यांना लोकांची काळजी नाही। 8 दिवस हा आमचा तरुण उपोषणाला बसून याची काळजी त्यांना नाही। शेतकऱ्याचं सोयाबीन आज पूर्णपणे पाण्यात आहे। शेतकरी आज जगतो का मरतो हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या सोयाबीनला 4000चा भाव। सरकारने शेती करून बघावी, आज काय शेतकऱ्याचे हाल आहेत। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही किंवा कुठल्याच शेतकऱ्याच्या गरजा याच्यामध्ये पूर्ण होत नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सर्वस्वी जबाबदार शासन आहे। शासन निवडणुका डोळ्यासमोर नागपूर त्या लोकांना आर्थिक मदत करतं, पण तो शेतकरी हा जगाचा, भारताचा सगळ्याचा पोशिंदा आहे। तो मेला तर भारत मरणार आहे, तो मेला तर जग मरणार आहे आणि तो शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतोय। म्हणून ही वाईट परिस्थिती सरकारमुळे आलेली आहे। ते सरकार लवकरात लवकर या शेतकऱ्याची जी परिस्थिती झाली आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा त्या शेतकऱ्याचा उद्रेक झाला तर सरकारला पळताभूत थोडी होईल। राहिला प्रश्न मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जे तरुण आमच्या आत्महत्या केले त्यांना अजून मदत नाही। आज कॉम्प्युटरचं युग आहे, कॉम्प्युटरच्या युगामध्ये फायलीचा प्रश्न कुठे येतो? एका मिनिटामध्ये पंचनामा झाला की त्या पंचनाम्यावर तुम्हाला त्या आत्महत्याग्रस्त माणसाला पैसे मिळाले पाहिजेतच। आत्ता मी त्या पाणी गळतीच्या संदर्भात बघितलं, त्रुटीवर त्रुटी। अरे कॉम्प्युटर युगामध्ये त्रुटी काढायला किती वेळ लागतं, तुम्हाला काम करायला किती वेळ लागतं? परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली, सगळी माणसं काम चुकार झाले, सगळे काम अधिकारी काम चुकार झाले, त्यामुळं पाणी इथलं वाया जातंय। हा शासनाचा नाकर्तेपणा आहे। म्हणजे पर्यायानं इथे अधिकारी शासनाला भीत नाहीत, कारण त्याचं देणं घेणं आहे, त्याचे आर्थिक व्यवहार त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे ते शासनाला घाबरत नाहीत।
भ्रष्टाचारानं सगळं देश पोखरून निघाला. त्याच्यामध्ये हे महाराष्ट्र, उस्मानाबाद जिल्हा आणि उमरगा तालुक्यामधले शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसं अडचणीत आहेत. या प्रश्नी लवकरात लवकर भूमिका घ्यावा, अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल. नमस्कार, मी जाधव वैशाली, सोशल वर्कर आहे. अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने हे शेतकऱ्यांच्या प्रती आणि नॅशनल हायवे क्रमांक 65च्या आजूबाजूला राहणारी म्हणजे जी गावं आहेत, जी वस्त्या आहेत किंवा हे नॅशनल हायवे असल्याने ह्याचं काम रखडलेलं आहे, त्यासाठी ते उपोषण करण्यासाठी इथं बसलेले आहेत. तर त्यांचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. तरीही आमचं सरकार म्हणजे आमच्या तालुक्याचं सरकार, आमच्या जिल्ह्याचं सरकार आणि आमच्या राज्याचं सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे. ह्या झोपलेल्या सरकारला जागं कसं करावं, तर हे 7 दिवस झाले तरीही अजून सरकार जागं होत नाही. तर बाळासाहेब माने यांची तब्येत एकदम खालावली गेली आहे. अजून त्यांच्या म्हणजे आरोग्यावर परिणामही होत आहे, तरीसुद्धा सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही. सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या प्रती शेतकऱ्यांचं लेकरू, शेतकरी पुत्र आज उपोषणाला बसलेला आहे. म्हणजे बघा, अतिवृष्टी झाली आहे, तर अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्हा वगळण्यात आलेला आहे. का आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिपाऊस झालेला नाही? का आमच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे अंगावरती कर्ज नाही, त्यांच्या शेतावर कर्ज नाही? असं नाही, पण संबंध महाराष्ट्रभरामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या अंगावर कर्ज आहे, ते कर्ज माफ व्हावं यासाठी ते आतुनात प्रयत्न करतात. आज उपोषण इतकं 7व्या दिवसाचं असतानाही सरकार अजून इतकं सुद्धा आश्वासन दिलेलं नाही की आम्ही माफ करू, आम्ही थोडं तरी काहीतरी करू म्हणून. पण शासनाला विनंती आहे, वारंवार विनंती करते मी शासनाला की याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावं. अन्यथा हे उपोषण, हे आंदोलन कोणत्या प्रकारे केलं जाईल हे सांगता येणार नाही.